तर ही दोन दृश्य सुरुवातीला लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा बाप्पा. गणेश गल्लीच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आधी सुरू होईल आणि त्यानंतर इतर गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होईल. आधी मंडपातनं मूर्ती हलवली जाईल गणेशाची आणि त्यानंतर मग गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा हे साधारणपणे 5-7 तासांनी समोरासमोर येतील. त्याच लालबागच्या राजाच्या समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुका सुरू होतात. अनेक वर्षांची परंपरा आहे, ती परंपरा आजही जोपासली जाते. लालबागच्या राजाला 80 वर्षांहून अधिकचा इतिहास आहे प्रतिष्ठापनेचा आणि मुंबईचा राजा 90 वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास असलेला बाप्पा आहे. तसा परळपासून ते अगदी चिंतामणीपर्यंत, चिंचपोकळीपर्यंत सगळ्यात जुनी जी प्रतिष्ठापना बाप्पाची होते ते चिंचपोकळीच्या चिंतामणीची 105 वर्षांहून अधिकचा काळ लोटलेला आहे. 106 वर्षांची चिंतामणीची प्रतिष्ठापनेची परंपरा आहे. लालबागला 5 गणपतींचं दर्शन घ्यायचं आणि मग मुंबईची ट्रिप सुफळ संपूर्ण असं पूर्वी म्हटलं जायचं. त्यातला लालबागचा राजा, त्यानंतर मुंबईचा गणेश गल्लीचा बाप्पा, गणेश गल्लीच्या बरोबर समोर तेजुगायाचा बाप्पा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी आणि त्याच्या समोरचा रंगारी बदकचाळ, असे हे 5 जे गणपती आहेत त्या गणपतींचं दर्शन घ्यायचं मुंबईत आलं की आणि मग गिरगावकडे वळायचं. अशी एक प्रथा परंपरा अनेक जण, अनेक कुटुंब अनेक वर्ष जोपासत आहेत. रात्रभर म्हणजे अगदी उशिरा 8 नंतर बाहेर पडायचं, मुंबईत धडकायचं आणि मग परळपासून सगळ्या बाप्पांना सुरुवात करायची. परळ बघत बघत लालबाग पूर्ण करत करत जर त्यात लालबागच्या राजाचं दर्शन 2-3 तासामध्ये मिळालं तर असंच पुढे जायचं. रंगारी बदक केल्यावर मग डायरेक्ट गिरगाव गाठायचं आणि गिरगावमधले सगळे बाप्पा करायचे. असं अनेक वर्ष कुटुंब करतात, अनेक कुटुंब करत आलेली आहेत. आणि पूर्वी आकर्षण असायचं ते म्हणजे त्यांच्यासमोर चलचित्र, देखावे हे सगळं केलं जायचं. आता त्याची थोडी परंपरा कमी झालेली आहे. आता मुंबईचा बाप्पा म्हटलं की मूर्ती किती फुटाची आणि किती भव्य दिव्य हे आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं. आणि तेच पुण्यामधलं आपण बघितलं तर पुण्यामध्ये पारंपरिकता जोपासण्याचा प्रयत्न केलेला बघायला मिळतो. आत्ताची दृश्य आपण बघताय ती लालबागच्या राजाची दृश्य आहेत आणि मुंबईच्या राजाची दृश्य. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत उपस्थित आहेत गणेश गल्लीतून, त्यांच्याशी बोलूया. प्रणाली, काय सांगशील, गणेश गल्लीच्या या मुंबईच्या राजाची किती वर्षांची परंपरा आहे, कसं वेगळेपण जोपासलं जातं या गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचं? आपण जर बघितलं तर गणेश गल्लीचे हे बाप्पा 90 वर्षांहूनही अधिक काळापासून या ठिकाणी विराजमान होत असतात. आता बाप्पाचा नैवेद्य आलेला आहे आणि पुढच्या काही क्षणातच बाप्पांची आरती सुरू होणार आहे. भक्तगण जमलेले आहेत. मुंबईच्या राजाच्या टोप्या आपण सगळ्या भक्तांच्या डोक्यावर पाहतो आहोत, कारण ही विसर्जन मिरवणूक जी आता सुरू होईल ती थेट संध्याकाळपर्यंत चालणार आहे. ठिकठिकाणी बाप्पाच्या लाडक्या भक्तांकडून बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते. मी जसं सांगितलं की ठिकठिकाणी आजूबाजूच्या परिसरातली जी लोकं आहेत, आबालवृद्ध आहेत, ती या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी, त्यांच्या पायावर, त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी वाटेमध्ये भेटत असतात आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते. कारण पुढल्या वर्षी आता बाप्पा येणार आहे, त्यांच्या या परिसराला आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. आणि त्यामुळं आत्ता आपण या ठिकाणी पाहतोय की गणेश गल्लीच्या राजाचा नैवेद्य येऊन पोचलेला आहे आणि आता आरती जी आहे, विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वीची शेवटची आरती जी आहे ती बाप्पांची या ठिकाणी सुरू होणार आहे. बाप्पांना निरोप देणं हे प्रत्येक भाविकासाठी अतिशय खरं तर
वेदनादायक असतं, कारण हो. 10 दिवस बाप्पा त्यांच्या मंडपात विराजमान झालेले असतात. त्यांचं कौतुक केलं जातं, त्यांना नैवेद्य दिला जातो त्यांच्या आवडीचा, आणि त्या निमित्तानं भक्तांना सुद्धा प्रसाद म्हणून हा नैवेद्य मिळत असतो. आणि त्यामुळं बाप्पांची आराधना करून मुळातच त्यांची मूर्ती आपल्या परिसरामध्ये विराजमान झालेली आहे, ती आपल्याला आशीर्वाद देते, तिची कृपादृष्टी आपल्यावर आहे, ही भावनाच प्रत्येक भक्ताला सुखावणारी असते. आणि त्यामुळं आज जेव्हा त्यांना निरोप देणार असतो, त्यांच्या मंडपाची जागा रिकामी होणार असते, त्यांच्यासाठी साकारलेला जो देखावा आहे तो जाणार असतो, त्यावेळेला प्रत्येक अगदी आपल्याला माहिती आहे की लहान मुलं तर अक्षरशः रडत असतात, कारण त्यांना वाटतं आत्ता त्यांचा बाप्पा वर्षभरासाठी जाणार आहे, तो वर्षभर त्यांना दिसणार नाहीये. त्यामुळे अगदी लहान मुलं तर रडताना सुद्धा आपल्याला दिसतात. ढोल ताशा, आणि म्हणूनच कदाचित लहान मुलं दुःखी होऊ नये, मोठी जी वयोवृद्ध माणसं आहेत त्यांनी अश्रू ढाळू नये यासाठी म्हणूनच संगीत जे आहे ते लावलं जातं, ढोल ताशे वाजवले जातात. जितक्या उत्साहानं त्यांचं स्वागत केलं जातं, तेवढ्याच उत्साहात पुन्हा पुन्हा पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंती करत, आर्जव करत बाप्पाला निरोप दिला जात असतो. आणि म्हणूनच कदाचित एवढं सुंदर सुगम संगीत जे आहे किंवा ढोल ताशे नगारे जे आहेत ते बाप्पांना निरोप देताना सुद्धा वाजवले जात असतात. लहान मुलं, बालवृद्ध यांना दुःख होऊ नये की बाप्पा आत्ता चाललेले आहेत आणि पुढचे वर्षभर आपल्याला दिसणार नाही आहेत, हे वाटू नये म्हणूनच कदाचित ही मिरवणूक काढली जात असावी. आत्ता आपण पाहतो आहोत, मी जसं सांगितलं, बाप्पांना सोनचाफ्याचे हार देण्यात आलेले आहेत, नैवेद्य त्यांच्या पायापुढं आणून ठेवण्यात आलेले आहे, आणि शेवटची जी पूजा आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. बाप्पाचा जयघोष करत आत्ता बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. परंतु मी जसं म्हणाले, वारंवार त्यांना आर्जव केला जाईल की गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, कारण पुढल्या वर्षी जेव्हा तुम्ही पुन्हा लवकर येणार त्यावेळेला आम्ही तुमच्या स्वागताची अशीच तयारी करणार, जल्लोषात, उत्साहात, आनंदात तुमच्यासाठी पायघड्या घालणार आणि तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या या मंडपामध्ये विराजमान होण्यासाठी विनंती करणार, तुम्हाला थाटामाटात आम्ही बसवणार, हे सुद्धा प्रत्येक भक्तगण बाप्पाला निरोप देत असताना वारंवार सांगत असतो. म्हणूनच आपल्याकडे पद्धत आहे म्हणण्याची, गणपती बाप्पा मोरया आणि पुढल्या वर्षी लवकर या. खरंय प्रणाली, तू अगदी बरोबर म्हणतेस की आज अनेकांच्या मनात आनंद असेल आणि तितकंच दुःख पण असेल. दुःख याचं की आता मात्र 10 दिवस ज्याचं आपण कौतुक केलंय तो बाप्पा आज आपल्याला त्याला निरोप द्यायचा आहे, आणि दुसरीकडे आनंद याकरता की त्याला वाजत गाजत आणलं, वाजत गाजत निरोप देऊया आणि पुढच्या वर्षी तो परत येईल याची वाट बघूया. तर लालबागच्या राजाला आत्ता आपण त्याची जी दृश्य बघतोय तिथं आमचे प्रतिनिधी उदय जाधव उपस्थित आहेत, त्यांच्याशीही बोलूया. उदय, तू काय सांगशील, लालबागच्या राजाचा थाट, श्रीमंती, प्रेम हे सगळं तर महाराष्ट्र नव्हे देश बघत आलेलं आहे, पण या लालबागच्या राजाच्या परंपरेविषयी, किती वर्षांची परंपरा आहे, काय विशेष असतं, याच्याविषयी काही वेगळे पण तू अनुभवलं आहेस का इतक्या वर्षात? सुवर्ण, आपण पाहतोय की लालबागचे राजे गेले 10 दिवस विधिवत पूजा केल्यानंतर, सेवा केल्यानंतर आता लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो उजाडलेला आहे. आपण पाहतोय अनंत चतुर्थी आणि अनंत चतुर्थीला लालबागचा राजा कसा विराजमान झालेला ते आपण पाहतो. लालबागच्या राजाला लाल रंगाचं सोहळं जे आहे ते नेसवण्यात आलेलं आहे, उपकरण नेसवण्यात आलेलं आहे, आणि पुढील काही वेळात म्हणजे साधारणतः 9 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा केली जाणार आहे, उत्तर आरती केली जाणार. त्यानंतर आरती केल्यानंतर लालबागच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आपण एकंदरीत पाहतो आहोत की लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक हा एक नेत्रदीपक सोहळा असतो. लालबाग मार्केटमधून जेव्हा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघते तेव्हा लालबागच्या राजाचं स्वागत जे आहे वेगवेगळ्या रंगीबेरंगी अशा या रांगोळ्यांनी केलं जातं. आपण पाहतोय समोर एक अतिशय सुंदर अशी रांगोळी जी ती काढण्यात आलेली आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबार जो आहे तिरुपती बालाजीच्या आपण पाहतो की राजमुकुटामध्ये विराजमान करण्यात आलेला आहे. त्यामुळे तिरुपती बालाजीचं जे राज तिलक आहे ते राज तिलक इथे आपण रांगोळीच्या ह्याच्यामध्ये साकारलेलं आपल्याला पाहायला मिळते. अतिशय नक्षीदार आणि सुबक अशी सुंदर रांगोळी एका ताईने इथे काढलेली आहे. आपण पाहतोय की आता दरवर्षी लालबागच्या राजाच्या आरतीचा एक समोर रांगोळी जी आहे ती काढण्यात. त्यानंतर आपण पाहतो की इथे वेगवेगळे मोठे हार जे आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत. हे हारचं वैशिष्ट्य म्हणजे हे हार लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी असतात. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जसजशी पुढे सरकते तसतसे हे लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी हार जे आहेत ते इथे लावले गेलेले असतात, जे लालबागच्या राजाच्या गळ्यामध्ये इथे घातले जातात. असेच हार आपल्याला गिरगाव चौपाटीमध्ये जे आहे लालबागच्या राजा
मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी इथे सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कार्यकर्ते असेल, गणेश भक्त असेल, मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत आणि इथे अतिशय सुंदर अशी रांगोळी जी आहे ती काढली गेलेली आहे. आपण या रांगोळी काढणाऱ्या ताईंशी बोलण्याचा प्रयत्न करत, सध्या त्या व्यस्त आहेत. ताई सांगा, तुम्ही रांगोळी काढण्यामध्ये व्यस्त, पण दरवर्षी आम्ही बघतो की तुम्ही स्वतः खूप मोठ्या भक्तिभावाने ते लालबागच्या राजाची आरती आपल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये रांगोळी काढता. कशा प्रकारे रांगोळी काढता, काय सांगा तुमच्या? हे खूप माझं मोठं भाग्य आहे की मला ते काढायला भेटते आणि असंच वर्षानुवर्ष भेटत राहू. रांगोळीच्या मार्फत तुम्ही तुमची सेवा जी आहे, कलेच्या मार्फत तुम्ही सेवा राजाला अर्पण करता. ही सेवा आयुष्यभर अखंड अशीच राहू, बस पप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे. दरवर्षी कित्येक वर्ष आम्ही पाहतो तुम्ही स्वतः इथे लालबागची पहिली रांगोळी काढण्याचा मान तुम्हाला, तर तुम्ही रांगोळी काढता. खूप मान सन्मान वाटतं, खूप बरं वाटतं की आपल्याला तेवढी बाप्पाची सेवा करायला भेटते. मला खूप खूप आनंद आहे. त्या बाप्पाने भरभरून दिलाय. भरभरून दिलेला आहे. भरभरून दिलाय. तर आपण पाहतोय या कलाकारांनी त्यांनी अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे ते काढलेली आहेत. आणि लालबागच्या राजा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली की लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण पाहत असाल सगळ्यात पहिल्यांदा जे नृत्य करण्याचा मान जो आहे तो स्थानिक कोळी महिला, लालबाग मार्केटमधल्या कोळी महिला आता येऊ लागलेल्या आहेत. आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण नवीना ताई आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नवीना ताई, एक मिनिट सांगा, कशा प्रकारे कोळी महिला इथे हे करणार आहेत, तुम्ही कशा प्रकारे नृत्य करणार आहात? तुमच्या सर्व महिला आता येऊ लागल्या तिथे. हा मार्केटचा आमचा मान आहे. हा आमच्या मार्केटच्या कोळणीला हा पहिला मान दिला जातो. आज एक्झिबिशन 1934 सालापासून जो आजपर्यंत मान मिळाला आहे तो पहिला आमच्या कोळी मच्छी मार्केटच्या महिलांना मिळालेला आहे. त्यात आम्ही पहिला एक आमची झलक असते की कोळी नृत्याचा डान्स आम्ही पहिला करतो. मान आहे तुमचा. लालबागची स्थापना कोळी भगिनीने, कोळी समाजाने केली. फक्त कोळी मच्छी मार्केटच्या कोळणीला हा पहिला मान दिला जातो. त्यातली मी एक मच्छी मार्केटच्या अध्यक्ष म्हणून या नात्याने बोलते. आता थोड्याच वेळानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघेल. तुमचा पारंपरिक नृत्य जे आहे, पारंपरिक नृत्य आता फेर गाण्या या जागेअभावी आमच्या महिला बाहेर अटकल्या आहेत. ते आता आतमध्ये आल्यानंतर आम्ही चालू करणार. आता आपण पाहतोय नवीनताईंनी सांगितलंय की स्थानिक कोळी महिलांचा मान आहे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत पहिलं नृत्य करण्याचा. काही वेळात त्यांचं नृत्य जे इथे सुरू होणार आहे आणि आपण समोर पाहतो लालबागच्या राजाचे विसर्जन तयार जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. साधारणतः 9 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आरती, विधिवत पूजा आणि उत्तर आरती झाली की आपण पाहत आहोत की कशा प्रकारे एकूणच विसर्जन मिरवणुकीसाठी सर्वच जण लक्ष ठेवण्यात आले. नेत्रदीपक सोहळा जो आहे तो लालबागच्या राजाच्या या मार्केटमध्ये लालबागच्या राजा विसर्जन मिरवणुकीमध्ये दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो आणि हा सोहळा जो आहे यंदा देखील आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. नक्की ही दोन दृश्य लालबागच्या राजाची आणि मुंबईच्या राजाची. मुंबईच्या राजाच्या ठिकाणी जे आपल्याला दृश्य दिसत आहेत त्यामध्ये काही कार्यकर्त्यांच्या हातात विश्वविक्रमाचा बोर्ड दिसतोय. त्याच्याविषयीची आपण माहिती घेऊया. आता बघा, हे तिसरं दृश्य परळच्या राजाचं दृश्य. यावेळेला परळच्या राजाची खूप चर्चा झाली. त्याच्या म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीची खूप चर्चा झाली. त्यामुळे परळला सुद्धा परळचा जो भाग आहे त्या परळच्या भागामध्ये जे काही 4 ते 5 मंडळं आहेत त्यांचे सुद्धा बाप्पा बघायला प्रचंड गर्दी झालेली होती यावेळेला. आणि त्यात विशेष होतं ते म्हणजे परळच्या राजाचं. श्रीराम माझा परळचा राजा असं लिहून आलंय. पण परळचा राजा याच्या मूर्तीची खूप चर्चा यावर्षी रंगलेली होती. त्यामुळे परळच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला सुद्धा खूप गर्दी झालेली होती. तिथे देखील 4 ते 5 वेगवेगळे मंडळं आहेत आणि त्यांचे बाप्पा विराजमान होतात त्या मंडळांमध्ये. ही मधली जी दृश्य आहेत ती गणेश गल्लीची मुंबईच्या राजाची दृश्य. तर लालबागच्या परिसरात सगळ्यात आधी मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होईल आणि मग लालबागचा राजा, परळच्या राजाची सध्या पूजा सुरू आहे. सांगता पूजा आणि त्यानंतर मग सगळ्याच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होईल. एक साधारणपणे 9-10 नंतर तुम्ही परळ ते चिंचपोकळी हा जो सगळा रस्ता आहे या रस्त्याच्या लेनवर फिरू पण शकत नाही. म्हणजे गाडी आणि बाईक घेऊन तुम्ही जाऊ पण शकत नाही, इतकी प्रचंड गर्दी असते. कारण अनेक गणेश भक्त मुंबईभरातले, महाराष्ट्रभरातले इथे या विसर्जन मिरवणुका बघायला येतात. उंच मूर्तीचं दर्शन घ्यायला येतात. वेगवेगळ्या मूर्ती असतात, वेगवेगळ्या रूपातल्या, उंचीच्या, आकाराच्या, आणि त्या सगळ्या बाप्पाचं दर्शन घ्यायला मुंबईकर गर्दी करत असतात. हा मुंबईचा राजा
गणेश गल्लीचा राजा, 90 वर्षांहून जास्त परंपरा असलेला हा गणेश गल्लीचा राजा आहे. खूप वर्षांपासून मुंबईचा राजाची ओळख अशी आहे की मुंबईच्या राजाच्या समोर देखावा जो सादर केला जातो तो खूप भव्य दिव्य असा असतो. यावेळेला या गणपती बाप्पाचं म्हणजे मुंबईच्या राजाचं जर दर्शन घ्यायला तुम्ही गेला असाल तर तिथे एक भला मोठा नंदी ठेवलेला होता. त्या नंदीचं दर्शन घ्यायचं, अप्रतिम असा देखावा बघायचा आणि मग मंडपातली ही सुंदर मूर्ती बघायची.